नमस्कार, कोकण कन्या चॅनलवर कोकणातील शुभ कार्यात खेळला जाणारा लाठीकाठीचा खेळ आज तुम्हाला देखील पाहायला मिळणार आहे. पप्पांच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतातच. लाठीकाठीच्या खेळाच्या निमित्ताने तरी आज तुम्हाला रेसिपी बनवणाऱ्या पप्पांची ओळख पण झाली. माझे वडील गव्हर्नमेंट रिटायर्ड एम्प्लॉई आहेत आणि आता शालेय संस्थेची कामे पाहतात आणि नाश्ता आणि अधूनमधून खमंग अशा रेसिपी देखील बनवतात. ते तर तुम्हाला माहितीच आहे. 4-5 वर्षानंतर शुभ कार्यात पप्पा छान प्रकारे लाठीकाठी खेळलेले आहेत. नक्कीच पाहून खूप छान वाटलं. माझे 2 काका ते देखील लाठीकाठी खेळत आहेत. वयाच्या 60 नंतर देखील शिरसाट फॅमिलीतल्या सदस्यांनी लाठीकाठीचा खेळ खूप छान प्रकारे निभावून नेलेला आहे. व्हाईट कलरच्या शर्ट मधील माझे काका ते देखील गव्हर्नमेंट रिटायर्ड आहेत. पिंक कलरच्या शर्ट मधील माझे काका नामांकित डायमंड कंपनीमध्ये कामाला होते. खेळाला छान अशी रंगत आलेली आहे. लाठीकाठीचा खेळ पाहता पाहता आपण लाठीकाठीच्या खेळाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया. एक प्राचीन मर्दानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेला हा मोहक खेळ एक व्यायाम साधना, स्वसंरक्षण व शत्रूंवर हल्ला करणे या मूलभूत गरजातून लाठी फिरवण्याच्या कल्पनेचा उगम झाला. स्वतःचे शौर्य दाखवण्याचे साधन म्हणून लाठीला महत्त्व आहे. प्रतिपक्षाशी जवळून झुंज द्यायची असेल तर ती कुस्तीने देता येते, तथापि दुरून हल्ला चढविण्याच्या कामी लाठीच उपयोगी पडते. प्राचीन काळात बचाव व हल्ला यांसाठी सुरुवातीला झाडाच्या फांदींचा वापर होई. त्यातूनच पुढे काठीचा वापर रूढ झाला आणि काठीचेच रूपांतर पुढे लाठीत झाले. वीरवृत्ती निर्माण करणे, प्रतिकार शक्ती वाढवणे, चापल्य व कौशल्य वाढवणे यांसाठी लाठीचा उपयोग होतो. कुस्तीला पूरक व्यायाम म्हणूनही लाठीला महत्त्व आहे. भारतीय बलोपसनेत लाठीला उच्च स्थान आहे. जड लाठी, वजनदार लाठी, लांब लाठी असे लाठीच्या व्यायामाचे प्रकार होतात. आपल्याकडेही व्यायामशाळातून लाठी कवायती शिकवल्या जातात. चित्रीकरणात लाठीकाठीचा आणि आगीशी खेळ खेळणारा हा माझा धाकटा भाऊ. वय वर्ष 20 आणि सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करण्यासाठी लाठी लढत हा प्रकार महत्त्वाचा आहे. आणि मैदानात आता एंट्री झाली आहे कोकणातील माझे नामांकित डॉक्टर काका यांची. आमच्या परिवारात कुठलंही शुभकार्य असेल तर असे लाठीकाठीचे खेळ खेळले जातात. कोकणात माझ्या परिवारातील एका भावाचा लग्न सोहळा होता. लग्न सोहळ्यानंतर वरात नेता नेता सायंकाळी परिवारातील सदस्यांकडून लाठीकाठीच्या खेळाला रंगत आली. काही कारणास्तव प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी पाहणं मी खूप मिस केलं. पण माझ्या समोर जेव्हा व्हिडिओ आले तेव्हा मी ठरवलं की माझ्या कोकण कन्या फॅमिलीला देखील कोकणातील लाठीकाठीचं चित्रीकरण पाहायला मिळायलाच हवं ना. आणि तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावच्या आठवणींची मेमरी देखील शेअर करायला विसरायचं नाहीये. मला सुद्धा कळायला हवं की नको की तुमच्या गावी देखील लाठीकाठीचा हा प्राचीन खेळ आजही खेळला जातो. ते लाठीकाठीच्या खेळाची ही कला काकांकडून आणि माझ्या लहान भावाकडून खेळताना पाहून मला तरी खूप कमाल वाटलेला आहे. आणि तुमच्या प्रतिक्रियांची वाट देखील मी पाहणारच आहे. लाठी अंगाभोवती न थांबू देता गरगर फिरवून एकातून एक अशी वर्तुळे निर्माण करण्यात खरे कौशल्य असते. आणि माझा लहान भाऊ ते कौशल्य पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी तर म्हणेन खूप छानच खेळत आहे तो. कोकणातील आमच्या गावी आमच्या परिवारातील शुभ कार्यात लाठीकाठीचा खेळ गेल्या 60-70 वर्षा अगोदरपासून खेळला जातो. लाठी म्हणजे भरीव बांबूपासून बनविलेली एक काठी असते. त्याची उंची साधारणतः वापरणाऱ्याच्या उंचीपेक्षा 1.25 ते 1.5 पट असते. भरीव बांबूस आगीवर किंचित भाजून मग त्यास तेल चोपडून ही लाठी तयार करतात. माहिती ऐकता ऐकता मनोरंजन होतंय ना तुमचं. आणि शेवटच्या चित्रीकरणात लाठीकाठीचा खेळ खेळण्यास आलेले आहेत प्रतिस्पर्धी म्हणून वडील आणि मुलगा एकमेकांच्या समोर. यांची ओळख मगाशीच झाली.
परंतु पुन्हा एकदा सांगते, हा माझा 20 वर्षीय शिक्षण घेत असलेला भाऊ आणि हे माझे डॉक्टर काका. खरंच हा खेळ पाहताना खूप जास्त मजा येत आहे. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपलं मूल हे कायम यशस्वी असावं. प्रतिस्पर्धी काकाला मुलाचा हा खेळ पाहून आनंद आणि अभिमान नक्कीच वाटलाय, हे तर मला माहितीच आहे. वयाचं बंधन कशाला, फक्त नात पाहिजे, अशी फिलिंग सध्या माझ्या मनात आहे. तर अशा प्रकारे शिरसाट परिवारातील शुभकार्यात लाठीकाठीचा खेळ शिरसाट परिवारातील सदस्यांकडून खूप असा छान प्रकारे सादर करण्यात आला. मला तर वाटतं हा लाठीकाठीचा खेळ स्त्रियांनी देखील स्वरक्षणासाठी शिकला पाहिजे. आणि तुम्ही देखील मला कळवायचं आहे की तुमच्या गावी देखील हा खेळ खेळला जातो की नाही. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.